यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरातील 3 ऑर्केस्ट्रा बारवर छापे, 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त, 91 जणांवर गुन्हे। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील कृत्य करणे, पैशाची उधळपट्टी करणे अशा अवैध प्रकारांमुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर छापेमारी करून 91 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत। यामध्ये साऊंड सिस्टीम, मोबाईल, वाहने असा एकूण 1,21,83,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी शिवारातील कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार, भोगाव येथील सुखसागर ऑर्केस्ट्रा बार आणि बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील सेंट्रो ऑर्केस्ट्रा बारवर ही कारवाई करण्यात आली आहे। यामुळे अनेक ऑर्केस्ट्रा बारचे धाबे दणाणले आहेत। कोंडीतील कसिनो ऑर्केस्ट्रा बारचा मालक प्रभाकर केशव काळे, मॅनेजर अमोल चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून या ठिकाणी 46,31,000चा मुद्देमाल जप्त केलाय। खेड शिवारातील सुखसागर या ऑर्केस्ट्रा बारचा मालक मिथुन सुरेश राठोड, व्यवस्थापक वैभव शिवलगी यांच्यावरही गुन्हे दाखल करून या ठिकाणी 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। बार्शी तालुक्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळेवाडी येथील सेंट्रो ऑर्केस्ट्रा बारमध्ये देखील 18 महिला अश्लील हावभाव करून नृत्य करताना आढळल्याने ऑर्केस्ट्रा बारचा मालक युवराज अर्जुन बारंगोळे, समाधान प्रल्हाद पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून 57 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, विशाल नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले, देवीदास करंडे यांच्या पथकाने केली। सोलापूर महापालिकेचा टॅक्स न भरणाऱ्या 839 थकबाकीदारांच्या मालमत्तेवर महापालिकेने चढवला बोजा। आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी वेगळी भूमिका मांडल्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत 1,378 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचा प्रस्ताव तहकूब ठेवला जाणार। उद्या अक्षय तृतीया असल्यामुळे सोलापूरच्या मार्केट यार्डात सुमारे 30 टन आंब्यांची झाली आवक। मोहोळ तालुक्यातील अडेगाव येथे काल सायंकाळी 7च्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसावेळी वीज कोसळून विजय राजाराम डोंगरे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू। कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी येथील 27 वर्षीय जवान रोहित परशुराम खनिगुडे हे जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना शहीद। रविवारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख सरकारी व निमसरकारी कर्मचारी 21 एप्रिल पासून जाणार संपावर। राज्यभर 3,000 मार्गस्थ निवारे उभारणार। कोल्हापूर विभागाला 120 नवीन बसेस जाहीर। मार्गस्थ निवाऱ्यामध्ये कॅन्टीन सुविधा असणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंत मराठी भाषा सक्तीची असणार। नियमांचे भंग करणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपये दंड आणि मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाकडून निश्चित। राज्यावर दुहेरी संकट, विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अवकाळी पावसाची शक्यता, तर दुसरीकडे अकोला, अमरावती, वर्ध्यात तापमानाचा पारा 45 अंशांच्या वर। पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई पोटी पुणे जिल्ह्यासाठी 7,13,00,000ची नुकसान भरपाई द्यावी असा अहवाल जिल्हा कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केला सादर।
पुण्यात काल रात्री भारतीय हवाई दलाचे सुखोई लढाऊ विमान हे धावपट्टीवर उतरत असताना हार्ड लँडिंग झाले. विमानाने पेट घेतला. या घटनेमुळे 50 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. पुणे ग्रोथ हबसाठी सर्वसमावेशक नियोजन करा. राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष करीर यांच्या सर्व विभागांना सूचना. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील 216 उद्याने जास्त वेळ राहणार खुली. नागरिकांना अधिक वेळ उद्यानांचा लाभ घेता येऊन आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळेल यासाठी प्रयत्न. उद्यान अधीक्षक डॉक्टर अशोक घोरपडे यांची माहिती. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये स्वतंत्र सहकार विभाग सुरू होणार. मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. महिला सुरक्षेसाठी नाशिकमध्ये आज महत्त्वाची बैठक. आयटी कंपन्या, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी घेणार महत्त्वाची बैठक. चर्चा करून ऍक्शन प्लॅन ठरवला जाईल. मुंबईतल्या तब्बल 164 शाळा अनधिकृत. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात. बहुतांश शाळा गोवंडी आणि मानखुर्द परिसरातील. राज्यभरातील सर्व एसटी प्रवाशांना बस स्थानकावरील स्वच्छतागृहांचा वापर मोफत करण्यात येईल. 1 जून पासून होणार अंमलबजावणी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक 54 मतांनी नामंजूर. पास होण्यासाठी 352 मते हवी होती, मात्र मिळाली 298 मते. मोदी सरकार विधेयक मंजूर करण्यात पहिल्यांदाच अपयशी. विरोधकांसाठी महिला सक्षमीकरण केवळ भाषण आणि घोषणांपुरतच मर्यादित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804 184184. Kia, moment that inspires. घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक सरकारने घेतले मागे. चारधाम यात्रेतील पवित्र तीर्थस्थळांच्या कपाट उघडण्याच्या तारखा जाहीर. अक्षय तृतीयेच्या दिवशी अर्थात 19 एप्रिल रोजी यमुनोत्री, गंगोत्रीची मंदिरे उघडणार, तर 22 एप्रिलला केदारनाथ आणि 23 एप्रिलला बद्रीनाथ मंदिराचे कपाट उघडणार. लेबनॉन आणि इस्रायल यांच्यातल्या शस्त्रसंधीच्या कालावधीत होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी खुली करण्याची इराणची घोषणा. कच्च्या तेलाच्या किमती 8% कमी. प्रति बॅरल $90. इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनी खुलीकरणाच्या घोषणेनंतर किमती घसरल्या. ट्रम्प म्हणाले, इराणकडून कोणत्याही परिस्थितीत युरेनियम घेऊ. बुधवारपर्यंत करार झाला नाही तर युद्धविराम संपेल. नाकाबंदी सुरू राहिली तर पुन्हा बॉम्बवर्षाव होईल. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.